तर नमस्कार मंडळी, आपली आवडती मालिका म्हणजेच इन्स्पेक्टर मंजू ही मालिका आता वेगळ्याच रंगात आलेली आणि या मालिकेत आता जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण कोणत्याही ट्विस्टचा विचारसुद्धा केला नसेल असा ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आता मंजू ही वेगळी झालेली असते आणि ती आता धडाकेबाज झालेली असते. तिचा स्वॅग हा खूपच बदललेला असतो आणि त्या स्वॅगसोबतच आता मंजू सगळं प्रकरण तिच्या हातात घेत असते, तिच्या ताब्यात घेत असते. आता घराची मालकीसुद्धा ती असते आणि आता ती तात्यासाहेबांना पुन्हा जेलमध्ये टाकणार आहे. कारण आता तिने म्हणजे तिच्यावर आरोप असतो की तू फाईल हरवली तात्यासाहेबांची, असं पूर्वा मॅडमने तिला सांगितलेलं असतं. पण ती फाईल ही पूर्वा मॅडमकडेच असते आणि आता तात्यासाहेबही सुटणार असतात. पण आता हे सगळं सत्याला आणि मंजूला कळतं. त्यामुळे आता मंजू ही परत एखादा पुरावा सादर करणार आणि तात्यासाहेबांना परत अडकवणार आहे. पण आता ती नक्की असं का करते आणि तिला आता नक्की कोणता असा जबरदस्त पुरावा मिळतोय की तात्यासाहेब हे अडकतीलच आणि आता पोलिसांकडे काही पर्याय उरणार नाही, पूर्वा मॅडमकडे काही पर्याय उरणार नाही. त्यामुळे आता तिलासुद्धा तात्यासाहेबांना अटक करावी लागेल. पण असं नक्की काय होतंय आणि नक्की मंजू कोणता पुरावा, जबरदस्त पुरावा पोलिसांच्या ताब्यात देते हे आता आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता हा भाग शेवटपर्यंत पाहत राहा. तर आता आपण कालच्या भागात पाहिलं तसं आता सत्याला ही माया आतमध्ये घेत असते, पण मंजूला काय बोलते तर तू मागच्या दाराने. तर आता मंजू बदललेली असते, वाघमारे बदललेली असते, तिला काही ते माहिती नसते. त्यामुळे ती तिला बोलत असते की तू मागच्या दाराने ये म्हणून. पण आता मंजू बदललेली असते त्यामुळे आता तिला राग येतो. तिने मायाने तिच्यावर म्हणजे तिच्यासमोर हात वगैरे ठेवलेला असतो. त्यामुळे आता मंजू हात ढकलून आतमध्ये येते. तर मग आता मायाला राग येतो. माया बोलते तू माझं का नाही ऐकत आहे, तू इतका माज दाखवायला लागलीस का मला, असं तसं बोलते तिला. तर मग आता मंजू बोलते की मी काय आता पहिली मंजिरी नाही राहिली म्हणून, आता मी बदलले म्हणून आणि माझ्यासमोर असे आवाज चढवून बोलण्याची हिंमत करायची नाही. आणि ती तिला खूप काही बोलत असते आणि मग ती बोलते मंजू मी या घरची मालकीने म्हणून माझी जर वाट अडवली तर तुम्हाला वाट दाखवायला मला वेळ नाही लागणार, असं आता मंजिरीने तिला धमकी दिलेली आहे. आणि मग आता इकडे मायाला धक्का बसतो. सत्यासुद्धा हसत असतो आणि सत्याला सुद्धा धक्का बसलेला असतो की वा मंजू इतकी बदलली, वाघमारे इतकी बदलले म्हणून. तर मग आता त्यांना तर धक्का बसलेलाच असतो आणि मग आता मायासुद्धा घाबरते. माया विचारते नेबर तू अशी का बोलतेस म्हणून आणि एवढा माज तुला कसा काय आला, असं ती बोलत असते. तर मग आता मंजू तिथे जी खुर्ची असते तिच्यावर थाटात जाऊन बसते आणि मी विचारते काय झालं सासूबाई, असं काय बघताय माझ्याकडे. कारण माया रागाने तिच्याकडे बघत असते, कारण ही अशी डायरेक्ट वेगळीच बदललेली असते आणि वेगळीच तिला असे बोलत असते. तर मग आता मंजू बोलते मी अशीच बसते आणि एक गोष्ट कायम डोक्यात फिट करून ठेवायची बरं का, असं ते तिला सांगते. तर मग आता ती मंजू सांगते की आत्तापासून या घरात फक्त मंजिरीचंच राज्य चालणार आणि मंजिरी बोलेल तसेच नियम लागू पडणार, असं आता ती बोललेली. आता मग माया सत्याला बोलते की सत्या बोल की काहीतरी, तुझी बायको अशी काय वागली. तर सत्या काही बोलत नाही आणि मग आता मंजू सपनाला काठी आणायला सांगते. सपना बोलते काठी कशाला. तर मग तिच्यावर ओरडते आणि तिला काठीच आणायला लावते. आता मग सपना काठी घेऊन येते आणि तर सपना घाबरते तिला. तर ही अचानक अशी वेगळी वागायला लागली आणि मग ती बोलते की धरा एक जाऊबाई. तर मग आता मंजिरीला राग येतो. ती बोलते खबरदार, मला काय बोललीस, एक जाऊबाई नाही जाऊबाई बोलायचं, असं ती बोलते. मग आता सपना घाबरते, कारण सपना ही अशी घाबरणारी असते थोडक्यात, पण बोलते खूपच, त्याच्यामुळे ती घाबरते. आणि मग मंजिरी तिला बोलते की मला जाऊबाईच बोलायचं आणि मी या घराची मालकीने म्हणून. आणि आता तिने ती काठी आणलेली असते. मग आता मंजू काठी धरते, हातावर ठोकते आणि बोलते की ही वेताची काठी आहे, पण वेळ बेताची आता तुमची, असं ती आता मायाला आणि सपनाला बोललेली आहे. आणि मग आता ती बोलते की काठीचा प्रसाद देण्याची वेळ ही तुमच्यावर येऊ नये म्हणून, त्यामुळे तुम्ही घरातली सगळी कामं करायची आणि मी सांगेल तसं करायचं. आणि ती बोलते की मी परत एकदा सांगते मी या घराची मालकी नाही, मला उलट उत्तरं द्यायची नाही आहे, असं ती बोलत असते. आणि ती बोलते की मंजूचा शब्द या घरात शेवटचा आणि अंतिम राहील, असं तसं बोलते आणि सगळं त्यांना सांगते. आणि मग सत्याला बोलते सत्या चल रे. आणि मग आता ते दोघे रूममध्ये गेलेले असतात. मग आता हे दोघे रूममध्ये आलेले असतात. सत्य तर खूप खुश असतो, तो हसतच असतो. पण आता मंजूला काहीतरी वाटतं, तिला असं वाटतं की ती कुठेतरी चुकली आणि तिला त्याचं असं गिल्ट वाटत असतं. तर मग आता हा बोलतो की काय झालं म्हणून. तर मग ती सांगते की मला असं खूप वाईट वाटते, मी असं वागायला नव्हतं पाहिजे, मी खूप चुकीचं वागले का, असं तसं बोलत असते आणि माझं मन खातं आहे, असं ती बोलत असते सत्याला.
आता मग सत्य बोलतं की काही चुकीचं वगैरे वागलं नाही आहे. तुम्ही जर त्यांना असं वागवलं तरच त्या वटणीवर येतील, नाही तर त्या काही वटणीवर येणार नाही. आणि जर त्या वटणीवर आलं नाही तर या घराचं वाटोळं होईल असं ते बोलत असतं. म्हणजे सत्य तिला बोलतो आणि मग सत्य बोलतो की त्या माजुरड्या पूर्व मॅडमला आणि यांना जर वटणीवर आणायचं असेल तर तुम्हाला तुमचा हा स्वॅग असाच ठेवावा लागेल आणि हा स्वॅग माझ्यापाशी ठेवायचा नाही. कारण मग मंजू बोलते का? तर मग तो बोलतो की मला माझ्या वाघमारे सोजवळ, लाजळू, साध्या आणि सिंपल अशाच आवडतात. त्यामुळे माझ्यासमोर काही हा स्वॅग आणायचा नाही असं तो बोलत असतो आणि मग तो आता लाडात वगैरे येत असतो. आता इकडे दुसऱ्या दिवशी आता डॅडी साहेबांना पूर्वा भेटायला येते आणि मग आता तर पूर्वा बोलत असते की आता मी मंजूला सस्पेंड केले पण तरी ते आता शांत बसणार नाही आणि आता काही सत्य सुटून आलंय त्याच्यामुळे आता सत्यसुद्धा शांत बसणार नाही. तुम्ही डॅडी साहेब जे बोलत होता ते आता खरं ठरणार आहे आणि आता सत्य काही शांत बसणार नाही असं ती सांगत असते. तर मग आता ती म्हणजे डॅडींना बोलते की सत्य सुटलंय म्हणून. तर मग आता डॅडी चिडतात. डॅडी साहेब बोलतात कसं काय सुटलं म्हणून आणि मग तुझा काय उपयोग आहे कारण तू तर पोलीस आहे आणि तुला यासाठीच पोलीस केलं होतं असं आता ते त्यांना बोलत म्हणजे त्यांच्या बोलण्याचा उद्देश हाच असतो. तर मग आता पूर्वा बोलते की मी पण सरकारी नोकर आहे, कागदपत्रे आली वरतून ऑर्डर आली की मला सुद्धा तेच करावं लागतं त्याच्यामुळे आता मी काही करू शकणार नाही असं ते आता त्यांना बोललेले. तर मग आता डॅडी साहेब बोलतात मंजूच्या पोटावर चाकू मारत बोलतात की हे ग्रहण लवकरात लवकर संपलं पाहिजे. तर मग आता मंजू बोलते संपेल लवकरच, फक्त उद्या तुम्ही कोर्टात लगेच लवकर हजर व्हा आणि मंजू आणि सत्याला कळता कामा नाही की तुम्ही कोर्टात हजर झाले म्हणून. आणि आता मग त्यांचं इकडचं प्लॅनिंग म्हणजे त्यांचं प्लॅनिंग इकडे ठरत असतं. त्यानंतर मग आता इकडे मंजूच्या आणि सत्याच्या घरी जेवणाचा टाईम झालेला असतो. या माया आणि सपना स्वयंपाक करत असतात कारण आता ह्या घराची मालकीन तर मंजू असते त्यामुळे आता मालकीन काही कधी काम करत नाही आणि ह्या दोघीच काम करत असतात, स्वयंपाक करत असतात. पण स्वयंपाक कमी राडच जास्त त्यांचा असतो. आणि मग आता मायाच्या डोक्यात आयडिया येते की काय करायचं म्हणून. आता मायाने जमालगोटेचं औषध आणलं असतं आणि सपनाला बोलते की हे आपण त्या नेबरच्या जेवणामध्ये टाकायचं म्हणून. आणि मग आता त्यांचा प्लॅन ठरतो की जमालगोटेचं औषध टाकायचं म्हणून. पण हे जमालगोट्याचं औषध नक्की मंजूच्या पोटात जाईल का आणि तिला त्या औषधाचा त्रास होईल का हे आता आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि मग त्यानंतर ती म्हणजे माया आणि सपनाचा प्लॅन ठरतो हे औषध टाकायचं म्हणून. आणि आता मग सगळे जेवायला बसलेले असतात. सगळ्यांना म्हणजे त्यांनी आधीच ताट वाढून आणलेलं असतं आणि मंजूला सुद्धा ताट दिलेलं असतं. सगळ्यांना जेवण वगैरे वाढतात आणि ते असं दाखवतात की म्हणजे सगळ्यांना धक्का बसतो, माया आणि सपना कसं काय जेवण बनवलं लागले, त्यांनी कसं काय स्वयंपाक केला. तर मग ते असं खोटं नाटं सांगून बाकीच्यांना म्हणजे सांगून देतात की आम्हीच आमच्या मनाने केलं असं तसं. त्यामुळे सगळेच त्यांचं वेड काढत असतात. पण आता ह्यांनी गोंधळच केलेला असतो. ह्यांचा डावच वेगळा असतो की आता मंजूला जमलगोटेचं औषध द्यायचं. त्यामुळे आता मंजूला ती बळजबरी खायला सांगते. पण मंजूने आधीच स्वयंपाकघरात जमलगोट्याचं औषधाची बॉटल पाहिलेली असते. त्यामुळे तिला वाटतच असतं की ह्यांचा काहीतरी वेगळाच डाव आहे. त्यामुळे तिने काही जेवण म्हणजे तिने एक घाससुद्धा खाल्लेला नसतो. त्यामुळे आता ती प्लॅन करते की ह्यालाच बोलतात ते ह्यांचं डाव ह्यांच्यावर उलटवते म्हणून. आणि मग मंजू काय करते, मंजू त्यांनाच दोघींना बसवते आणि बळजबरी तिच्या ताटातलंच जेवण त्यांना भरायला घालते. ह्यांची तोंड वाकडी होतात कारण आता त्यांना माहिती असतात की ह्याचं औषध आहे आणि आता त्या म्हणजे वकू पण शकत नाही आणि काही कोणाला सांगू शकत नाही की आम्ही ह्यात ताटात आम्ही औषध टाकले. त्याच्यामुळे आता ते त्यांना खावंच लागतं. आणि मंजूसुद्धा हुशार असते, तिने पण त्यांना बळजबरी खाऊ घालते. आता जेवण वगैरे होतं त्यामुळे आता मंजू तिच्या रूममध्ये येते आणि म्हणजे तिला भूक लागलेली असते. ती बोलत असते आता मी काय करू, जेवण पण नसेल असं तसं. आणि मग तेवढ्यात सत्या तिकडून ताट घेऊन येतो आणि मग मंजू खुश होते आणि ती बोलते की तू असा ताट घेऊन का आलास. तर मग तो बोलतो की बायको हुशार आहे आणि मग तिला झोप येईल का, त्यामुळे आता बायको उपाशी आहे म्हणून मी तिला ताट घेऊन आले म्हणून. आणि तर ती बोलते की तू कधीच सुधारणार नाही म्हणून. तर मंजू बोलते की नको म्हणून. तर मग आता शब्दाला शब्द वाढेल त्याच्यामुळे आता ती काय बोलत नाही त्याला. त्यामुळे आता मंजू का जेवली नाही आहे असं तो तिला म्हणजे तो विचारतो की तू का जेवली नाही. तर मग आता ती सांगते म्हणजे ती सगळा घडलेला प्रकार सांगते की त्यांनी जमलगोटीची बॉटल मला तिथे दिसली होती त्यामुळे त्यांनी ताटात वगैरे जेवणात मिसळलं असेल त्यामुळे मी काही ते खाल्लं नाही आणि त्यांनाच भरवलं म्हणून. आता मग सत्य बोलतं की त्या कधीच सुधारणार नाही आहे आणि आता मी जातो म्हणून जर त्यांना आत्ता बोललो नाही तर मग ते असंच करत राहतील. तर मंजू बोलते की नको, शब्दाला शब्द वाढेल. मग आता ती बोलते तू तुझं काम कर आणि मला चार. मग आता तिला चारत असतो. आणि आता आपल्याला पुढच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता ही म्हणजे तात्यासाहेबांची काही फाईल सापडत नसते त्यामुळे आता काही तात्यासाहेब सुटणारच असं आता निश्चित असतं.
पण आता मंजू आणि सत्या काही तसं होऊन देणार नसतात, कारण तात्यासाहेबांवर खूप गुन्हे दाखल झालेले असतात. त्यामुळे आता तात्यासाहेबांना अडकवणं आणि त्यांना जेलमध्येच ठेवणं हेच आता योग्य असतं. पण आता ते पुरावे कसे काय आणणार आहेत आणि ह्यांना सगळे पुरावे कसे काय मिळणार आहेत हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग आता इकडे घाई गडबड चालू असते आणि आता कोर्टात जायची वेळ होते. त्यामुळे आता पूर्वा मॅडम बोलतात की चला कोर्टात जायचं आहे म्हणून. तर मग भारती मॅडम बोलतात की आपण कसं काय जायचं म्हणून, आणि आपण कोर्टात जाऊन काय करायचं, कारण आपल्याकडे तर फाईलच नाही आहे, मग आपण काय करायचं. तर मग आता भारती असं बोललेली असते. त्यामुळे पूर्वाला राग येतो, कारण पूर्वा ही मेन असते, मोठी असते, म्हणजे तिची पोस्ट मोठी असते. आणि भारती मॅडम तर म्हणजे भारती मॅडम ह्या नियमाला बांधलेल्या असतात आणि त्यांना खरंच्या जागी खरंच वागायची सवय असते. पण ही पूर्वा स्वतःच्या फायद्यासाठी स्वार्थासाठी असं करत असते. त्यामुळे आता भारती मॅडम बोलतात की आपल्या नियमात काय असं बसत नाही, आपण काय करायचं. तर मग आता तिला राग येतो पूर्वाला. ती बोलते की तुम्हाला काय करायचं आहे म्हणून, जे काय करायचं आहे ते जज साहेब करतील, आपल्याला आपलं जायचं काम आहे, आपण गेलंच पाहिजे. आता असं होतं. आणि मग आता डॅडी साहेब पण तिथे आलेले असतात कोर्टात, आणि ह्या पूर्वा वगैरे सगळे गेलेले असतात सगळे, आणि त्यांच्याकडे फाईलच नसते. त्यामुळे आता त्यांच्यावर नक्की काय गुन्हा दाखल करायचा हे आता कोणालाच कळत नाही, कारण आता पुरावेच नसतात. पुरावे नसल्यामुळे कोणाला काही बोलतासुद्धा येत नाही. आणि कोर्टात जर पुरावाच नसेल तर मग आता निकालसुद्धा म्हणजे तात्यासाहेबांच्याच बाजूने लागणार. त्यामुळे आता तात्यासाहेबांवर कोणते गुन्हे दाखलच होत नाही, कारण पुरावेच नसतात. आणि पुरावे का नसतात, तर या पूर्वाने फाईल तात्यासाहेबांनाच दिलेली असते, त्यांच्या घरीच ती फाईल असते. त्यामुळे आता त्यांच्यावर कोणतेच गुन्हे दाखल होत नाही. आणि आता मग तात्यासाहेब पूर्णपणे सुटतात. आणि आता पूर्वा बोललेलीच होते की तुम्ही सुटले की तुम्हाला मी आपल्या घरी घेऊन जाणार, ते सुद्धा थाटामाटात. आणि मग आता तात्यासाहेब सुटला असा कॉल सत्याला येतो, कारण ते अजून कोर्टात पोचलेले वगैरे नसतात आणि त्यांच्या आधीच तात्यासाहेब हा पोचलेला असतो. त्यामुळे आता त्यांनासुद्धा काही बोलता येत नाही. आणि एकदा कोर्टाचा निर्णय झाला की तो झालाच असं असतं. त्यामुळे आता सत्याला लगेच कॉल येतो की तात्यासाहेब सुटला म्हणून. आता मग त्यांना धक्का बसतो की तात्यासाहेब असा कसा सुटू शकतो. आणि मग मंजू बोलते की ती पुराव्यांची फाईल मिळाली नसेल, सापडली नसेल, त्यामुळे असं झालं, असं आता ती बोललेली. आणि पण आता हा सगळा डाव पूर्वानेच खेळलेला असतो, हे सगळं त्यांना माहितीच असतं. पण पुरावे नसतात, त्यामुळे आता ते काहीच करू शकणार नसतात. त्यामुळे आता ऐनवेळी काय होतं माहिती आहे का, तर मग ऐनवेळी आता मंजू पुराव्यांची फाईल शोधते. पण मंजू आणि सत्या एकत्र असतात आणि त्यांच्यासाठी मंजू आणि सत्या एकत्र आले की काहीच कठीण नसतं. त्यामुळे आता ते दोघंसुद्धा पुरावे कुठे आणि पुराव्यांची फाईल कुठे हे सगळं आता शोधत असतात. त्यांना पुराव्यांची फाईल पण मिळतात आणि आजूबाजूकडून पुरावेसुद्धा मिळतात, आणि आता सगळं गोळा झालेलं असतं. त्यामुळे आता सत्या आणि मंजू काय करतात, पुन्हा त्याच्यावर केस टाकतात. आणि आता तर त्यांच्याकडे पुरावेसुद्धा असतात, आणि परत आता तात्यासाहेबांवर केस लागते आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. आणि आता पुरावे असल्यामुळे काय, तात्यासाहेबांना आता पोलीस अटक करतात आणि तात्यासाहेबांना आता परत एकदा जेलमध्ये टाकलं जातं, कारण आता पुरावे मिळालेले असतात. आणि पूर्वालासुद्धा काहीच करता येत नाही, कारण तिच्या हातात आता कायद्याने बांधलेले आहेत सगळे पुरावे, आता कोर्टात सिद्ध झालेले. आणि आता पुरावेसुद्धा बरोबर आहेत आणि आत्ता बरोबरच तात्यासाहेबांच्यावर गुन्हे दाखल झालेले. त्यामुळे आता कोणाचंच काही तिथे चालत नाही. आणि आता मंजू आणि सत्याने ऐनवेळी पुरावे दिलेत, त्यामुळे आता तात्यासाहेबांना पोलिसांनी अटक केलेली आहे. आणि आता पूर्वाचं तोंड पाहण्यासारखं झालेलं आहे. पण आता पूर्वा नक्की परत अजून दुसरा डाव काय खेळला, आणि आता ती कसं काय समजून देईन की तात्यासाहेबांवर गुन्हे दाखल झाले नाही, कारण तात्यासाहेब तिचे वडील असतात. त्यामुळे आता वडिलांना जेलमध्ये टाकले. त्यामुळे आता पूर्वा तर तिचं डोकं असं पार चालत असणार, तिला तर खूप राग आलेला असतात, तिचा संताप झालेला असतात, तिची तळपायचे आता मस्तकात गेलेले असते, कारण आधीच तिला मंजू आणि सत्या आवडत नसतात, त्यांच्यावर तिचा राग असतो. आणि आता त्यांच्याचमुळे तिचे वडील जेलमध्ये गेलेले. आणि तिने फाईल कशी काय शोधली हा सुद्धा आता तिला प्रश्न पडला. आता फाईल तिने त्यांच्या तर घरातून घेतलेली असते, पण आता तिलासुद्धा राग येणार पूर्वाला. त्यामुळे आता तीसुद्धा चौकशी करणार आणि परत आता सत्यावर काही ना काही गेम करून, काही ना काही डाव टाकून आता ती सत्यालासुद्धा अडकवणार. आणि मंजूलासुद्धा अडकवणार. पण आता नक्की ती काय करते पूर्वा. मंजूला तर सस्पेंड केलेलं असतं, पण आता फाईल तर मिळाली, त्याच्यामुळे आता तिलासुद्धा कामावर परत घ्यायला लागणार. पण ती नक्की घेईल का कामावर. आणि फाईल सापडली असली तरी पुरावे यांनी सिद्ध केलेले असतात, पण आता ही पूर्वा
हुशार असते, शातीर असते. त्यामुळे आता पूर्वा ह्यांच्यासोबत दोघांसोबत नक्की कोणता डाव खेळेल आणि तात्यासाहेबांना आता जेलमधनं परत बाहेर कसं काढेल हे आता आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता तात्यासाहेब नक्की जेलमधनं कधी बाहेर येतात आणि कसे बाहेर येतात, त्यासाठी पूर्वा काय करते हे आता आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढचा भाग हा पाहायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.